नाशिकमध्ये वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या गुंडांच्या हल्ल्यात पत्रकार जखमी झालेत। पत्रकारांवरील या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरांमधून निषेध केला जातोय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेशही दिले। नाशिकमध्ये पत्रकारांवर किंवा इतर त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारतात। एसपींना स्वतः फोन केला मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। टाइमपास होता कामा नये। जे देशस्तरापासून राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांना प्रोटेक्शन आहे सरकार आणि मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे। नक्की काय झालं? संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे पण एसपी आहेत। आता कुणाच्या आधीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना। आज जो झालेला हल्ला आहे सत्य उघडकीस आणताना पत्रकारांना जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल, गंभीर दुखापत होत असेल तर हे निषेधार्थ आहे। सरकार म्हणून गृह खात्याने ही जबाबदारी घेऊन कारवाई तातडीने केली पाहिजेत, कडक कारवाई केली पाहिजेत आणि ही प्रवृत्ती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।